नाशिक लाडकी बहीण योजनेची जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व अजित पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लाडकी बहीण योजना राज्यभरात राबवण्यात येत आहे। त्या संदर्भात आज नाशिक जिल्ह्यातील या योजनेबद्दल दादाजी भुसे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला। यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। या योजनेला गती मिळण्यासाठी सर्वतोपरी नियोजन करण्याच्या सूचना भुसे साहेबांनी केल्या आहेत। कोणीही वंचित असायला नको याची खबरदारी घेणे तसेच कोणीही चुकीचे काम करणार नाही आणि केले तर त्यांना कडक शासन करण्याच्या सूचना केल्या आहेत। राज्य शासनाने मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्यात आले असून हा शासन निर्णय जाहीर केला आहे। यातून वारकऱ्यांना सुरक्षा आणि व्यवस्था करून देणे, वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी सुरक्षा कवच सुरू करणे, वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी देणे याबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे। यासाठी 50 कोटींची तरतूद केली आहे। तसेच तीर्थदर्शनासाठी योजना देखील जाहीर केली आहे असून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यात येणार आहे। यामुळे येणाऱ्या काळात या चांगल्या योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येईल। यामुळे सर्वसामान्यांना फायदा होणार आहे। NDP 24 न्यूजसाठी प्रतिनिधी अहिरे परसू।